नमस्कार. मुक्ताज क्रिएशनच्या हँड एम्ब्रॉयडरी क्लास 55 मध्ये आपले पुन्हा एकदा नव्याने अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आजचा हा आपला हँड एम्ब्रॉयडरीचा 56वा क्लास आहे आणि यामध्ये आपण शिकणार आहोत स्पायडर वेब रोज स्टिच किंवा त्याला आपण ओव्हन रोज सुद्धा म्हणू शकतो. तर ह्या क्लासमधील हा 98 नंबरचा स्टिच आहे. या आधीच्या क्लासमध्ये आपण म्हणजे क्लास 55 मध्ये स्पायडर वेब स्टिचचा एक प्रकार पाहिलेला आहे. तर हा त्यातील स्पायडर वेब स्टिचचा दुसरा प्रकार आहे. त्यामध्ये आपण हे ओव्हन रोज करणार आहोत. तर त्यासाठी हे रोज करण्यासाठी 5 किंवा 3 लाईन्स घ्यावे लागतात हा स्टिच करण्यासाठी. तर पहा, या 5 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे किंवा आणि ह्या 3 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे. तर ह्या लाईन्स अशा प्रकारे इथे ड्रॉ केलेल्या आहे. ह्या प्रत्येक लाईन, याच्यामध्ये ही प्रत्येक लाईन बघा, ही एक लाईन येते, ही आणि ही अशी या सेंटरपासून ह्या 5 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे आणि याच्यामध्ये ह्या 3 लाईन्स ह्या सारख्या आकारात यावा म्हणून तेवढ्या आकाराचा रोज पाहिजे असेल, जर रोज करायचा आहे तर तेवढ्या आकाराचा तुम्ही सर्कल घेऊ शकता. तर तुम्ही साधारणतः इथपर्यंत तुम्ही हे सर्कल्स घेऊ शकता. जास्त मोठ्या आकारात अगदी ते छान नाही वाटत, पण जेवढा छोटा असेल तेवढं अगदी सुंदर दिसतं. तर बघा 1 2 3 4 आणि 5, तर ह्यासारखे तुम्ही ह्या आकारापर्यंत हे सर्कल्स घेऊ शकता. बघा, त्यातील एक आकार घेऊन मी इथे हा 3 नंबरचा आकार घेते. बघा, हा 3 नंबरचा आकार घेतलेला आहे. आता ह्या 3 नंबरच्या आकारामध्ये तुम्ही इथे लाईन्स ड्रॉ करू शकता. बघा, याप्रमाणे 1 2 3 4 आणि 5 अशा ह्या लाईन्स ड्रॉ करू शकता आणि इथे हा स्टिच करता येतो. तर बघा, हे जे आहे ते सारखे आले पाहिजे असे घ्यायचे आहेत. तर बघा, आपण याच्यावर हा रोज फ्लावर करणार आहे. ते हे ओव्हन रोज करणार आहे आणि हे करण्यासाठी या प्रकारची स्टेपेस्ट्री निडल पाहिजे असते. या स्टेपेस्ट्री निडलने करायचे असते. त्याला टोक बघा, हे टोक अगदी ब्लंट असतं इथलं, हे जे असतं, आणि हे मोठं असतं. आपण याच्यामध्ये जास्त थ्रेड टाकू शकतो, म्हणजे जास्त पदर. आता इथे मी 6 पदर घेणार आहेत, तर तुम्ही 12 पदर सुद्धा घेऊ शकतात. बघा, तर याच्यामध्ये 12 पदर ओता येतात, परंतु आणि ओता येतात. तर ही घ्यायची असते निडल त्यासाठी. आणि ही निडल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी 5 नंबरची निडल सुद्धा घेऊ शकतात. बघा, ह्याप्रमाणे 5 नंबरची निडल घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही हे 6 बघा, हे जे 6 पदर असतात हे अगदी इझिली होऊ शकतात आणि ओवल्यानंतर ते डबल करून त्याचे 12 पदर होऊ शकतात. तर तुम्ही त्यामुळे ही किंवा ही निडल, जे 5 नंबरची निडल किंवा स्टेपेस्ट्री निडल यासाठी यूज करू शकतात. तर बघा, आता आपण इथे हा रोज करणार आहोत. इथे हे 5 लाईन्स घेतलेले आहे सुरुवातीला. तर तुम्ही हा एक प्रकार करू शकता. आणखी त्यात आणखी काही प्रकार मी दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर हे करण्यासाठी सुद्धा आपण या आधीचा स्टिच जो केलेला आहे त्याला आपण ज्या प्रकारे बेस घेतलेला होता तसाच बेस इथे घ्यायचा आहे. आता ही जी आउटलाईन आहे ती दिसू नये आपण फ्लावर तयार केल्यानंतर. तर ह्या आउटलाईनच्या म्हणून आपण ह्या आउटलाईनच्या बाहेर निडलवर काढायची आहे, याच लाईनवर या प्रकारे. त्याच्या आत काढायची नाही आहे. आत काढलं तर तयार झाल्यानंतर आउटलाईन दिसू शकते. तर बघा, इथे हा जो सेंटर आहे इथून बाहेरून काढलेले आहे लाईनच्या, आणि हा जो सेंटर आहे तिथे निडल आत टाकायची आहे प्रत्येक वेळी. तर तुम्ही निडल सेंटरमधून काढून सुद्धा बाहेर टाकू शकतात किंवा बाहेरून काढून आत सुद्धा टाकू शकतात. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही इथे करू शकता. तर बघा, इथे बाहेर निडल काढलेली आहे, इथे आत टाकत आहे. या पद्धतीने आपण व्यवस्थित लक्ष देऊन ही निडल बाहेर काढायची. माझी थोडीशी इकडनं काढल्या गेली आहे आतून, तर तसं होता कामा नये. आणि हे सगळे जे आपण हे स्टिचेस घेत आहोत, 5 स्टिचेस आहेत, ह्या लाईन्स म्हणू शकतो. तर ह्या सारख्या आल्या पाहिजे, म्हणजे फुलाचा आकार सगळीकडनं सारखा गोल येतो. आता यातील कुठल्याही 2 स्टिचच्या मध्ये, म्हणजे किंवा हा सेंटर आहे, ह्या सेंटरच्या बाहेर आपल्याला निडल काढायची आहे. कुठल्याही 2 स्टिचच्या मध्ये किंवा हा सेंटर आहे या सेंटरच्या बाहेर कुठे इथे कुठेही तुम्ही निडल बाहेर काढू शकता, किंवा 2 स्टिचच्या मध्ये निडल बाहेर काढायची आहे, याप्रमाणे वर काढायची आहे. आता इथे निडल वर काढल्यानंतर मी इकडून असा राऊंड घेत येणार आहे. हे राऊंड्स कंप्लीट करणार आहे. यात असं फिरत निडल नेणार आहे, थ्रेड नेणार आहे. तर बघा, तर आता इथे निडल ही वर काढलेली, त्यानंतर हा जो स्टिच आहे हा स्टिच मी सोडून देणार आहे आणि या स्टिचच्या खालून निडल पास करून घेणार आहे. बघा, इथे आता मी इथे या स्टिचच्या खालून निडल पास केले आहे. त्यानंतरचा येणारा स्टिच सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या स्टिचच्या खालून निडल पास करून घ्यायची आहे.
या पद्धतीने आता पुन्हा हा स्टिच सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतरचा आणि त्याच्या पुढच्या स्टिचमधून निडल पास करायची आहे। तर बघा इथे आपला एक राऊंड कंप्लीट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा इथे कंप्लीट झालेला आहे। आपण जेव्हा राऊंडला सुरुवात केली तेव्हा हा जो स्टिच होता इथे आडवा असा, तर त्या स्टिचवर सुरुवातीचा थ्रेड हा वर आलेला आहे आणि आताच्या नंतरचा जो राऊंड आहे तो खाली गेलेला आहे। म्हणजे इथे गोल फिरत असताना सुद्धा एक स्टिच खाली असतो, एक स्टिच वर असतो या आडव्या स्टिचेसच्या, आपण जे बाहेर 5 स्टिचेस घेतलेले आहे त्या स्टिचेसला। आणि पुढे जाताना सुद्धा एक स्टिच सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या स्टिचमधून निडल पास करायची आहे। तर एवढी ही ट्रिक लक्षात ठेवली तर हा स्टिच तुम्हाला नेहमी लक्षात राहील, तुम्ही विसरणार नाही। म्हणजे कुठलाही स्टिच लक्षात ठेवायचं असेल त्यातली काय ट्रिक असते, काय तो कशा प्रकारे असतो, यात लक्षात ठेवण्यासारखं काय आहे ते मेन गोष्ट लक्षात ठेवली की आपण तो स्टिच कधीही विसरत नाही। नाहीतर होतं काय की आपण जेव्हा शिकतो तेव्हा तेवढ्या पुरतं लक्षात राहतो किंवा आपण तो ओझरतो बघतो, हां आता हा स्टिच असाच आहे पूर्ण, आता असाच करू आपण पुढे, आणि आपण पाहायचं सोडून देतो। तर तसं न सोडता पूर्णपणे स्टिचेस पाहत राहिले आणि त्याला आपण केलं तर तो आपल्या व्यवस्थितपणे लक्षात राहतो आणि आपण ते विसरत नाही। तर बघा इथे ह्या स्टिचच्या खाली मी निडल पास केलेली आहे आणि ह्या स्टिच आता सोडून देणार आहे, त्याच्या पुढच्या स्टिचमधून निडल पास करत आहे। तर बघा याप्रमाणे हा स्टिच असतो। आता हे पूर्ण हे थ्रेड्स भरेपर्यंत, स्टिचेस भरेपर्यंत, जे आपण 5 बेसिक स्टिचेस घेतलेले आहे ते भरेपर्यंत आपल्याला याचप्रमाणे याच्यावर स्टिचेस घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहतच आहात, आपण जेव्हा थ्रेड ओढतो तेव्हा थोडंसं असं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे हा थोडासा वर येतो, जे आपण आतले आडवे स्टिचेस आहे ते वर येतात, फुगतात थोडेसे। तर त्यामुळे थोडंसं हे शक्यतो हा जो सर्कल असतो तो छोटाच घ्यायचा असतो, जास्त मोठा घेतला की ते भरायलाही जास्त थ्रेड लागतो आणि दिसायला मोठा दिसतं आणि ते ह्या छोट्या फ्लावरपेक्षा तेवढं सुंदर दिसत नाही, म्हणजे छोटं फ्लावर त्याच्यापेक्षा दिसायला सुंदर दिसतं। बटन रोज असतात त्याप्रमाणे हे वाटतात। एक स्टिच सोडला, त्याच्या दुसऱ्या स्टिचमधून निडल पास केली, इथे पण एक स्टिच सोडला, निडल पास केली। आणि आता आणखी एक म्हणजे आपण जेव्हा आपली साधी हात शिलाईची निडल घेतो तेव्हा ती निडल पास, तिला टोक जास्त टोक असतं, हे टोक बारीक असतं त्याचं, ते पास करायच्या वेळी ह्या स्टिचेसमध्ये अडकू शकतं, तेव्हा निडल याप्रमाणे हे मागचं जे टोक आहे ते त्यातून पास करून घ्यायचं, म्हणजे ते कुठे थ्रेडमध्ये जात नाही। या पद्धतीने त्या निडलने तुम्ही हे फ्लावर करू शकता। तर पहा इथे हा शेडेड थ्रेड घेतलेला आहे, तर शेडेड थ्रेडमुळे इथे हे फ्लावर अगदी सुंदर दिसतं। तर तुम्ही प्लेन थ्रेड म्हणजे एक कलरचा थ्रेडसुद्धा घेऊ शकता, तसं तर वेगळा कलर पाहिजे होता इथे, रेड किंवा पिंक, कुठलाही येल्लो वगैरे, तर मी इथे ग्रीन थ्रेड घेतलेला आहे। माझ्याकडे दुसऱ्या कलरचे थ्रेड्स नव्हते म्हणून मी हा थ्रेड तुम्हाला हा शेडेड थ्रेडचा इफेक्ट दाखवण्यासाठी घेतलेला आहे। तर बघा शेडेड असल्यामुळे हे तयार झालेलं फूल कसं दिसतं हे तुम्ही पाहतच आहात। तर पहा इथे आपले जे 5 बेसिक स्टिचेस आपण घेतलेले होते ते भरून झालेले आहे आणि सुंदर असं हे आपलं रोज ओव्हन रोज तयार झालेलं आहे। बघा लाईट टू डार्क शेड आलेला आहे इथे। आता इथे हा एक स्टिच आहे, हा सोडून द्यायचा आणि नंतरचा जो स्टिच आहे तिथे हे खाली टाकायचं आहे आणि खालून गाठ मारून घ्यायची। इथे आपला हा स्टिच कंप्लीट करून झालेला आहे। तर तुम्ही पाहतच आहात किती सुंदर असा हा स्टिच दिसत आहे। तर असा हा एक प्रकार आपला करून झालेला आहे। तर मी आता तुम्हाला दुसरे आणखी प्रकार दाखवते, त्यासाठी प्लेन थ्रेड वापरणार आहे। आता आपण हेच ओव्हन रोज हे 3 लाईन्समध्ये कसं करायचं ते पाहू। पहा इथे सुद्धा या सारख्या डिस्टन्सवर लाईन केलेल्या आहे। ह्या लाईन्स जास्त मोठ्या घ्यायच्या नाही आणि ते आकार केवढा घ्यायचे ते ठरवून तुम्ही या प्रकारे घेऊ शकता। आपण हा 3 नंबरचा इथे सर्कल घेतला होता, तेवढा फूल तयार झालेला आहे। आपण इथे 2 नंबरचा सर्कल घेऊ। त्याच्यापेक्षा छोटंसं असं हे फूल तयार होईल, तर तुम्ही ते करू शकता। या 4 नंबरच्या सर्कलपर्यंत ते फुल करू शकता। तुम्हाला करायचं असेल तर मोठंही करू शकता, ते स्पायडर वेबमध्ये पण होतं मोठं, कारण स्पायडर वेबचे स्टिचेस थोडेसे वेगळे असतात, हे मोठे मोठे स्टिचेस असतात, तर त्यामुळे ते एवढं व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामध्ये टाकण्याची शक्यता असते आणि ते दोरे निघायची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो छोटंच फ्लावर घ्यावं, दिसायला पण सुंदर दिसतं आणि ते मजबूत राहतं। तर मी आता इथे रेड थ्रेड घेत आहे, हा 2 नंबरचा स्टिच आहे।
ओव्हन रोज 2 नंबरचा आहे, तर ते आता आपण इथे करूया. बघा ह्याला सुद्धा आपण इथे मी या साईडला समजा इथून जी आहे या लाईन्स, तर त्याच्या बाहेरून म्हणजे या लाईनच्या टोकावरून निडलवर काढली ती. तर आता मी इथे सेंटरमधून निडलवर काढून दाखवते. बघा सेंटरमधून निडलवर काढून इथे बाहेर टाकत आहोत आपण. इथे सुद्धा इथे सेंटरमधून निडलवर काढलेली आहे आणि बाहेर टाकत आहे. मधून काढायची किंवा बाहेरून काढून सेंटरमध्ये टाकायची. यामुळे प्रत्येक जो स्टिच असतो तो लॉक होतो आणि या प्रकारचा स्टिच आपण तिथे करू शकतो. बघा आता इथे हा इथे लॉक होतो खाली टाकल्यामुळे आणि ह्या लाईन्स असतात बघा. तर आपण समजा इथून काढला आणि त्याची समोरच्या लाईनमध्ये टाकलं तर हा स्टिच खालून मोकळाच राहतो. तर त्यामुळे सेंटरमध्येच टाकायचं असतं किंवा सेंटरमधून काढायचं असतं जेणेकरून हा स्टिच लॉक होतो. तर बघा आता ह्या कुठल्याही 2 स्टिचच्या मधून निडल बाहेर वर काढायची आहे आधीच्यासारखंच. आणि काढल्यानंतर पहिला स्टिच सोडून दुसरा स्टिच उचलायचा, मध्ये एक स्टिच सोडायचा, त्यानंतरचा स्टिच उचलायचा या पद्धतीने. आणि हा उचलायचा, हा सोडायचा, हा उचलायचा. तर पूर्ण फुल होईपर्यंत आपल्याला हे असंच करायचं आहे. आणि आपण जेव्हा हे हा थ्रेड ओढतो तो अलगद ओढायचा, जास्त ओढायचा नाही, घट्ट नाही ओढायचा जास्त. तर बघा मी इथे हा प्लेन थ्रेड घेतलेला आहे. तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की प्लेन थ्रेडचा रोज आणि शेडेड थ्रेडचा रोज कशा प्रकारे दिसतो. दोघांमधील फरक तुम्ही पाहतच आहात. आणि तुमच्याकडे शेडेड थ्रेड नसेल तर तुम्ही सेंटरचा थोडासा जो सेंटरचे स्टिचेस असतात ते वेगळ्या कलरने घेऊ शकता आणि बाहेरचे स्टिचेस वेगळ्या कलरने घेऊ शकता. तिथे सुद्धा आपला स्टिच तयार होतो. आत लाईट कलर डार्क कलर वापरू शकता किंवा लाईट कलर, तुम्हाला लाईट टू डार्क करायचं असेल किंवा डार्क टू लाईट करायचं असेल तर त्याप्रमाणे कलर घेऊ शकता. तर पहा इथे हा प्रमाणे आपला हा स्टिच करून झालेला आहे आणि इथेच आता निडल खाली टाकतो. आपला सर्कल भरलेला आहे यासाठी घेतलेला. तर अशा प्रकारे आपण 3 स्टिचेसचा बेस घेऊन सुद्धा हे फ्लावर तयार करू शकतो. त्याचप्रमाणे 5 तर अशा प्रकारे 5 स्टिचेसचा बेस घेऊन आणि हे फ्लावर तयार करू शकतो. त्याचप्रमाणे 3 स्टिचेसचा बेस घेऊन सुद्धा या प्रकारचं फ्लावर तयार करू शकतो. आता आणखी हेच फ्लावर आणखी एका वेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. तर ते कसं करता येते मी ते तुम्हाला दाखवते. बघा इथे थोडासा मोठं फ्लावर घेते. तर मोठं फ्लावर तुम्ही त्यामध्ये थोडंसं मोठं सर्कल घेऊ शकतात. हा जो स्टिच करत आहे त्यामध्ये बघा इथे आणि इथे एक सर्कल घेते आत, इथून एक येते आणि असं बघा सारखे आले पाहिजे. हे जे डिस्टन्स आहे याच्यामधलं हे सारखं आलं पाहिजे. आता हा बाहेरचा सर्कल हा जो ड्रॉ केलेला सर्कल तो दिसून थोड्याशा लाईन्स बाहेर घेते. हाच थ्रेड वापरते मी. बघा इथे पुन्हा आता मी बाहेरून या लाईनच्या बाहेरून निडल काढते. आधी बेस तयार करून घेऊया आपण. आता इथे आपल्याला सेंटरला नाही टाकायचं. ही जी सेंटरचा जो सर्कल आहे, हा जो मधला सर्कल आहे त्याच्या आउटलाईनवर आपण निडल खाली टाकणार आहोत. जे इथे आउटलाईनवर हा प्रत्येक स्टिच लॉक होणार आहे. बघा हा स्टिच इथे लॉक झालेला आहे, खाली गेलेला आहे. तर हा इथे आलेला आहे आणि हा इथे इथून निडलवर काढून इथे लॉक करत आहोत. तर अशा प्रकारे हे प्रत्येक स्टिचेस इथे लॉक होणार आहे. आता इथे आपलं हे बेस करून झालेलं आहे. आता ह्या कुठल्याही 2 स्टिचच्या मध्ये म्हणजे कुठल्याही स्टिचच्या आधी आपल्याला इकडे जायचं आहे. तर ह्या स्टिचच्या आधी निडल वर काढायची आहे. हा स्टिच सोडायचा, पुढच्या स्टिचमधून पास करून घ्यायचा. एक सोडायचा, परत त्याच्या पुढच्या स्टिचमधून हा थ्रेड पास करून घ्यायचा, निडल पास करून घ्यायचा. तेव्हा जास्त ओढायचं नाही आहे, अलगद ओढायचं आहे. इथे आता आपण हा स्टिच आहे हा सोडून द्यायचा आहे, हा उचलायचा या पद्धतीने. एक सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतरचा स्टिच उचलायचा या प्रकारे. हे पूर्ण फ्लावर आपण करून घेत आहोत. बघा आता इथे हे थ्रेड संपलेला आहे. तर ह्या स्टिचच्या खालून आपण
थ्रेड पास करून घेणार असतो तर त्याच्या खालीच नीडल टाकायची आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. याचं स्टिच करण्यासाठी मी हा ब्राऊन डार्क कलर घेतलेला आहे. तर तुम्ही हाच कलर पुढे कंटिन्यू करू शकता, पण 2 शेडमध्ये कसा करायचा यासाठी हे मी तुम्हाला दाखवत आहे इथे. तर मी याच्या बाजूला हा वापरते, तर तुम्ही लाईट टू डार्क, डार्क टू लाईट करू शकता. आता पुन्हा आपण इथे बघा, इथे नीडल खाली टाकली ते तिथेच जिथे खाली टाकली ती तिथूनच मी वर काढणार आहे, म्हणजे जेणेकरून तो स्टिच आहे तो हा ह्या स्टिचच्या खालून आलेला आहे, म्हणजे हा जो थ्रेड येणार आहे तो या स्टिचच्या खालून आला आहे असं वाटलं पाहिजे. म्हणजे इथे आपण एंड केलेला आहे तिथूनच सुरुवात करायची आहे. आता हा इथून खाली आला असता तर आपण नंतरचा स्टिच वरतून येणार आहे, म्हणून हा सोडून द्यायचा आणि पुढच्यामधून सुरुवात करायची या पद्धतीने. बघा याच्या आधीचा स्टिच सोडला इथे हा, आणि पुढच्या स्टिचमधून पास करून घेतलेली आहे नीडल. आणि आता आपण हे पूर्ण फ्लावर भरून घेऊया. इथे हे स्टिचेस तयार करून घेऊ पूर्ण फ्लावर. तुमच्याकडे शेडेड थ्रेड नसेल तर तुम्ही या प्रकारे सुद्धा शेड तयार करू शकता त्याचे. आता बघा, आपण इथे जरासा मोठा सर्कल घेतलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा जो मीडियम सर्कल आहे हा एकदम छोटा आहे, हा थोडासा मीडियम आहे आणि हा जास्त मोठा. तर त्यातील फरक तुमच्या लक्षात आला असेल तर मग कशा प्रकारचा सर्कल घ्यायचा हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला ज्या प्रकारचं फूल बनवायचं असेल त्या प्रकारचा तेवढ्या आकाराचा तुम्ही सर्कल घेऊ शकता. इथे आता हे मोठं फूल आहे बघा. मोठ्या फुलामध्ये हे स्टिचेस केवढे लांब लांब येतात, तर हे दुसरीकडे अडकू शकतात. बघा हा एवढा इथूनपर्यंतचा स्टिच आलेला आहे, तर हे दुसऱ्या कशात पण इझिली अडकू शकतात. त्यामुळे आपण शक्यतो छोटे स्टिचेस घ्यायचे आहेत. हे आता तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. स्टिच संपवायचं आहे ते. इथून हा असा इथे पास असा झाला असता तर इथे नीडल आपण खाली टाकून घेऊ आणि गाठ मारून घेऊया. तर गाठ मारून घ्यायची आहे खाली. तर खाली गाठ मला तुम्ही या प्रकारे पुन्हा वर काढून छोटासा तिथे स्टिच घेऊ शकता. तो निसटत नाही, तो निघत नाही, थ्रेड निघत नाही परत. आता मी इथे तुम्हाला आणखी हा स्टिच कंप्लीट झालेला नाही आहे, तिथे काय करणार ते तुम्ही पुढे पहा. तर व्हिडिओज त्यामुळे म्हणजे कधी पण व्हिडिओ पूर्ण पाहायचा असतो. मी तुम्हाला अगदी तिथे काय केलेलं आहे तुम्हाला डिटेलमध्ये कळते. तुम्ही काय करता, व्हिडिओ स्किप करत करत पाहतात आणि ज्या काही गोष्टीमध्ये सांगितलेल्या असतात तर त्या तुमच्या मिस होतात. तर पहा, आता आपण हा जो सेंटर इथे आहे त्यामध्ये याप्रमाणे हा थ्रेड घेतलेला आहे त्यासाठी, आणि हीच नीडल आहे सॅपेस्ट्री नीडल, आणि हे 4 पदर घेतलेले आहे या थ्रेडचे. ते मी फ्रेंच नॉट घेणार आहे. तर बघा इथे फ्रेंच नॉट कशी घ्यायची हे सुद्धा क्लासमध्ये शिकवलेलं आहे. आणि तुमचा हा व्हिडिओ मिस झालेला असेल फ्रेंच नॉटचा तर तुम्ही तिथे पाहू शकता. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेंच नॉट शिकवलेल्या आहेत. तर तुम्ही इथे फ्रेंच नॉट किंवा रिंग नॉटसुद्धा घेऊ शकतात या फुलाच्या मध्ये. बघा मी ते मध्ये 2 फ्रेंच नॉट घेतलेले आहेत. इथे ही रिंग नॉट घेऊन दाखवते, तुमच्या लक्षात येईल फरक. त्या 2 फ्रेंच नॉटच्या बाजूला ही रिंग नॉट घेत आहे. तर पहा, अशा प्रकारे सुद्धा म्हणजे हा तिसरा प्रकार तुम्ही ते ओव्हन रोज करू शकतात. आणि हाच प्रकार तुम्ही ह्या 3 ह्याच्यामध्ये सुद्धा करू शकतात. बघा असा असं घ्यायचं आहे इथे, आणि इथे यामध्ये सुद्धा हा प्रकार करू शकता. तर अशा 4 प्रकारे तुम्ही स्पायडर वेब स्टिच किंवा ओव्हन रोज करू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि नेहमीसारखाच आवडल्यास लाईक करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. आणि या आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसेल तर जरूर पहा. या चॅनलवर हँड एम्ब्रॉयडरी, आरी एम्ब्रॉयडरी तसेच काही स्टिचिंगचे व्हिडिओज आहेत.
आणि त्याचबरोबर साध्या मशीनवर हे मशीन आहे, शिलाई करायची जी मशीन आहे त्यावर सुद्धा एम्ब्रॉयडरी कशा प्रकारची केली जाते हे तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील व बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तर भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.